नमस्कार, मी रुचिता ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. वार्षिक विवरणपत्रे सादर न करणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागतंय. मात्र आता दंड रक्कम सवलत योजना जाहीर झाल्याने कंपन्यांना दिलासा मिळाल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. भारतीय कंपनी कायद्याअंतर्गत नोंदणी झालेल्या प्रत्येक कंपनीला वार्षिक वितरणपत्र दाखल करण्याचं बंधन असतं. ते दाखल न केल्यास दंड भरावा लागतो. याबाबत केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या धोरण विभागाचे उपसंचालक अमित कुमार यांनी 24 फेब्रुवारीला देशातील सर्व कंपनी निबंधकांना एक पत्र पाठवलंय. विविध राज्यांमधील जवळपास 20 लाख कंपन्या नोंदणीकृत आहेत. त्यांना आता कंपनी पूर्तता सेवा योजना 2026 लागू असेल. योजनेनुसार विवरणपत्र उशिरा सादर केल्याबद्दल भराव्या लागणाऱ्या एकूण दंडात्मक रकमेत सवलत मिळेल. कंपनीकडून दंडाच्या केवळ 10% रक्कम स्वीकारली जाईल. त्याचा लाभ नवोद्योजक, सूक्ष्म लघु मध्यम उद्योग, उत्पादक कंपन्या, एक व्यक्ती कंपनी म्हणजेच ओपीसी तसंच इतर कंपन्यांना मिळेल. मात्र ही योजना 15 एप्रिल ते 15 जुलै याच कालावधीपुरती लागू असेल, असं या पत्रात नमूद करण्यात आलंय. सूत्रांच्या म्हणण्यानुसार राज्यात किमान 10,000 शेतकरी उत्पादक कंपन्यांनी विवरणपत्र भरलेली नाहीयेत. या कंपन्यांच्या माथ्यावर रोज दंडाची रक्कम जमा होतीये. नियमानुसार एफपीसी व तिच्या संचालकाला देखील पहिल्या टप्प्यात 10,000 रुपये दंड भरावा लागतो. त्यानंतर सुद्धा प्रतिदिन 100 रुपये दंड आकारला जातो. कंपनी बंद असली तरी देखील विवरणपत्र भरावं लागतं. मात्र बहुतेक एफपीसी आणि शेतकरी संचालक देखील या कारवाईबाबत अनभिज्ञ आहेत. नियमानुसार एफपीसीला वार्षिक सभेत ताळेबंद व व्यवहारांना मान्यता घ्यावी लागते. त्यानंतर सर्व माहितीचे विवरणपत्र कंपनी निबंधकांकडे ऑनलाईन सादर करावे लागतात. या कामासाठी बहुतेक कंपन्या आर्थिक सल्लागार ठेवतात. मात्र एफपीसीची आर्थिक क्षमता नसते. त्यामुळे सल्लागारांचे भरमसाठ शुल्क एफपीसी कडून दिलं जात नाही. परिणामी शुल्क न दिल्याने सल्लागार देखील विवरणपत्र भरत नाहीत. यातून उद्भवणाऱ्या कायदेशीर प्रश्नांबाबत एफपीसीचे संचालक गाफील राहतात. मात्र दंड सवलत योजनेमुळे अशा कंपन्यांना कारवाईतून निसटण्याचा पर्याय मिळालाय. दंड सवलत योजनेचे स्वागत करताना एका अभ्यासकाने सांगितलंय की याच योजनेत कंपनी बंद करण्याचा देखील पर्याय केंद्र शासनाने दिलेला आहे. कंपनीचे कामकाज चालू नसल्यास या योजनेकडे दुर्लक्ष करू नये. त्यातून आणखी कायदेशीर अडचणी वाढू शकतात. योजनेचा लाभ घेण्यासाठी आर्थिक सल्लागारांची मदत घ्यावी. तसंच दंड भरून कंपनीचं कामकाज व्यवस्थित चालवावं किंवा शक्य नसल्यास कंपनी बंद करावी. एफपीसींनी आता आणखी गाफील राहू नये, कारण योजना समाप्त होताच विवरणपत्र न सादर केलेल्या सर्व कंपन्यांना दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागणार आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.